मनवनी शरण जावे सर्व मनवनी शरण जावे सर्व भावी देवाशी तो अवतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणामंत अनंत हे नाम जा तो अवतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो अवतरेल पार भवदुस्तर नदीचा सर्वचरण सरोजं सांद्रनीलं उदावं जगन्नीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणकुलशिवाला कन्धरं कञ्जनेत्रं
काय माझी वाणी मानिल संताशी रंजो चित्ताशी आपुली ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांची गेली स्मरण होय सगळे विद्यांच्या दिकराड तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो अवतरेल पार भवदुस्तर नदीचा शिवे करता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा ज्यांना दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झाला. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर पंढरीश परमात्म्याची शरणागती कशी करावी, शरण गेल्यानंतर जीवाची इति कर्तव्यता कशामध्ये आहे, संकट प्रसंगी जीवाने भगवान परमात्म्याचं नाव घेतल्यानंतर तो कृपाळू परमात्मा कसा धावून येतो, प्रगट झाल्याशिवाय राहत नाही तो कोबराय साक्ष देऊन ग्वाही देतात. वैकुंठवाशी प्रातस्मरणीय भोसरीकर माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने गेली अनेक वर्षे वैष्णव विचार समिती आणि ही समिती स्थापन होण्याच्या अगोदरपासून मी या उत्सवामध्ये आहे बरं का. योगायोगाने आज बऱ्याच दिवसांनी दुर्लभ योग आहे. वैष्णव विचार समिती यांच्या विद्यमाने सर्व संयोजक नियोजक आमचे आदरणीय भाऊसाहेब लांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण उत्सव होत आहे. आणि आमचं अगदी कुशल मार्गदर्शन आमच्या आदरणीय या वैष्णव विचार समितीचे आधारस्तंभ आमचे राजाभाऊ फुले. खरं या वैष्णव विचार समितीचे संस्थापक तेच आहेत. कारण का गंभीर महाराज ज्यावेळेस समिती निर्माण करायच्या अगोदर हा उत्सव चालू होता. बऱ्याच दिवसापासून हा उत्सव आहे आणि या उत्सवाचे सर्व हितचिंतक उपस्थित आदरणीय आमचे दोन्ही मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील ज्यांचा मृदंगच ऐकावा आमचे आदरणीय गंभीर महाराज, आणि विशेष म्हणजे वारकरी बरं का, गुणवान आहेत, कलावंत आहेत, पण विशेष म्हणजे भोळे व्हावे हे जुनाट चांगले असे आमचे भोळे व्हावे गंभीर महाराज, पण गुणानं मात्र गंभीर आहेत बरं का. आमचे आदरणीय मृदंगाचार्य अशोक महाराज दोघांनी एकाच वेळेस चिखली गावची मधोकरी संघ खाली बरं का. आमचे आदरणीय सर्व गुणीजन आळंदीकर महाराज, आमचं तर नाव विसरलं बरं का, परमेश्वर महाराज, शिवाजी महाराज, सर्व सांगाडे आमचे जे सर्व डांगे पंच मंडळ, त्याचप्रमाणे बोपकेल आहे, आज मुशीकर आहेत, सर्वच पंचक्रोशीतील गुणीजन टाळकरी श्रोते मंडळी, माता भगिनी
आणि विशेष म्हणजे आज आदरणीय गाथा पारायण ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हरिभक्त परायण लबडे महाराजांचा फड आहे. त्या लबडे महाराजांच्या फडाचे प्रमुख आदरणीय उद्धव महाराज लबडे हे आज उपस्थित आहेत. सर्वांच्या सहकार्याने सेवा माझ्याकडे विडाला जोरदार सुद्धा आहे. सध्या वर फुल आहेत पण खाली हाप आहेत. वारकरी संप्रदायाच्या नियमानं धोतर पाहिजे बरं का. सर्वांच्या सहकार्याने सेवा माझ्याकडे. आपण सर्व शेतकरी मंडळीत आता शहरमध्ये आलो. पूर्वी शेतकरीच आहेत आपण. पूर्वी पहाटे लवकर उठायचं, मंगल स्नान करायचं, ग्रामदैवत मारुतराय असतील, नाथराय असतील, विठ्ठल रुक्मिणी असेल, देवाचं दर्शन करेपर्यंत घरामध्ये आमच्या माई मावल्या घरोघरी मातीच्या. आता बटन दाबलं का पीक काय म्हणतात त्याला, म्हणून तर गॅसवर आले ना. घरोघरी मातीच्या चुली, चूल पेटून त्या चुलीवर एखादी माऊली जर स्वयंपाक करण्याकरता बसली तर एकत्रित कुटुंब असण्याची पद्धत होती. 25-30 माणसं घरामध्ये असायची आणि माणसंही तशी दणकट असायची बरं का. स्वयंपाकही एखादी माऊली जर भाकरी बनवायला बसली तर 60, 70, 80 भाकरी बनवायच्या बरं का. माणसंही तसेच होती. जेवायला बसले की 5 उंदाच. आता एक खाल्ली की तिकडे जा. बघ आता लहान लहान मुलं अंतरुणात आहे तोपर्यंत ते सायकलीवर भोंगा वाजत येतो. काय रे पॉप पॉप काय पाव वाला. ते पाव खाऊन सगळे आग पाऊच झाले. आणि तो पाव जो असतो ना तो विकणारा, त्याच्याकडे जर पाहिलं ना आंघोळीचा त्याचा पत्ताच नसतो. आणि त्याची ती पिशवी असते ना, पिशवीकडे पाहिल्यानंतर कमीत कमी 2 वेळा त्यातला तो माल. हे मुलं आंघोळ करायच्या अगोदर खातात. कशी तब्येत बिघडेल, राहील चांगली. तंदुरुस्त जेवण. अशा भाकरी बनवल्या की त्याच तव्यावर अशा हिरव्या हिरव्या कवळ्या लांब बोलत जाऊ तुम्ही आता. हिरव्या हिरव्या मिरच्या अगदी देठं काढून त्यावर भाजायच्या. त्यामध्ये मोठं मीठ, लसूण, कोथिंबीर अगदी सुगंध येईपर्यंत. गंभीर महाराज चातुर्मास संपला, दुसरी संपतोय आणि त्यातले त्यात तुम्हाला पाणी सुटल. आणि मग असा तो मिरच्या भाजल्या की तवा थंड झाला की 2 पायामध्ये तो तवा घ्यायचा. आणि पूर्वीच्या काळी काशा पितळ्याचे तांब्याचे भांडे असायचे. असा मोठा पितळी तांब्या घ्यायचा, त्याचा श्रीखंड करायचा. आम्रखंड, बासुंदी मला नाही तुम्हालाच. चांगलं सोसल असं सप्ताह होईपर्यंत बरं. त्याचा रगडा खरडा पुढं बोलू का, देऊ का चटका, असा सुंदर तो ठेचा बनवायचा. मग 6-7 भाकरी घ्यायच्या, त्याच मापाचा तो ठेचा ठेवायचा. त्याच्याबरोबर 2 कांदे ठेवायचे. पाणी सुटू देऊ नका, सकाळचं संपतोय. आणि अशा पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये न्याहारी बांधायचे आणि शेताकडे जायचं. शेताकडे गेल्यानंतर झाडाला न्याहारी बांधायची आणि शेतामध्ये काम करायचं. काम करता करता सूर्य डोक्यावर आला की त्याला माध्यान्ह काळ म्हणतात. कामावर सुट्टी करायची, झाडाला बांधलेली न्याहारी सोडायची आणि जेवण करायचं. आता ते शेतातलं जेवण म्हणजे बरं का, अगदी सुंदर स्वच्छ पाणी असतं. आणि मग ज्या झाडाखाली आपण बसतो त्या झाडाजवळ छोटे छोटे भाजीची वाफे असतात. वाफेच म्हणतात ना भोसरीकर, बोलत चला झाला. आणि मग त्यामध्ये पालक भाजी, मेथी भाजी, अन्य प्रकारच्या भाज्या असतात. त्यामध्ये कांद्याची पात सुद्धा असते. आणि एक सुभाषितकार वर्णन करतो त्या कांद्याच्या पातीचं महत्व काय आहे का. कांद्याची पात
ब्रह्मदेवाचे नाथ नाही खाईल त्याची एडी जात इथली सोडून बर का. आमच्या पंढरपूरचे कीर्तन करायचं नाही तर झाल्या झाल्या पहिलं विचारते तुला आणलं कोणी पहिलं असं तंदुरुस्त जेवण केलं अगदी तृप्तीचा ढेकर दिला की तो एकटा शेतकरी असतो त्याला करमत नाही. मग काहीतरी करमणुकी करता साधन असावं वाटतं म्हणून त्याला तिची आठवण येते. कोणाची? घरातली नाही म्हणा की तुम्ही मी कशाला 90% सगळे खाणारे देतात. आणि मग तंबाखू असावी चुना नसावा. कीर्तनात बसला तसा बसेल कोण भेटे कोण बोपकेलून येतो कोण दिगेऊन कोण मोसेऊन कोण चाकणून कोण भेटेल मला कोण मला चुना देईल आणि कधी तंबाखूचं व्यसन करेल. म्हणजे तंबाखूच्या व्यसना करता चुना नसल्यानंतर माणसाची व्यथा कासावीस होती जीव व्याकुळ होतो. त्याचप्रमाणे आमची देवाची अवस्था झाली. सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर फक्त एकच देव होता. पहिले कोटीच नव्हते काय चंद्र सूर्य भोसरीची MIDC नाही बरं का काहीच नाही फक्त एकच देव होता. आणि त्या भगवान परमात्म्याने जगत निर्माण केलं. जयापासून सकळ सकळ जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. भगवान परमात्म्यानं सृष्टी निर्माण केली जगत निर्माण केलं. जगत निर्माण करत असताना भगवंताने 4 खाणी निर्माण केल्या. जारज अंडज उद्भिज आणि श्वेदज. पाण्यामध्ये राहतात त्याला जलचर प्राणी म्हणावं. जमिनीवर राहतात त्याला भूचर प्राणी म्हणावं. आणि आकाशात उडतात त्याला खेचर. नाथ महाराजांचा प्रसिद्ध अभिनय आहे. अणुपेक्षा अणु आकाशापेक्षा मोठे. जलचर भूचर खेचर पशु पक्षी कीटक जाती उपजाती पोट जाती निर्माण केली. माझ्या उजव्या हाताला माता भगिनी बसल्या. कीर्तन चालू असलं तरी थोडं डोक्यामध्ये वळवळ करायला लागलं. तर हळूच बुवाची नजर चुकवून पदराखाली हात घालायचा आणि दोन्ही नखांनी पक्षी पकडायचा. दिसला ग बा हे दिसला बघू काय म्हणते त्याला इकडे टेंगळा नाही का देव का पंढरीचा जनाब्याचा प्रसाद सोडून. म्हणजे हा सुद्धा प्राणी आहे. म्हणजे हा भगवान परमात्म्याने निर्माण केला. असे अनेक जीवजंतू तयार केले. पण सर्वात महत्वाचा एक प्राणी असा तयार केला. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहातत्वापासून
पंचदशकार सांगतात. भया दशाग्निस्तपती भया तपती सूर्य भयादेंद्रश्च वायुश्च मृत्युधावती पंचमा. पंचमहातत्वापासून सामान्य पाप पुण्य झाल्यानंतरच हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो. आणि हा मनुष्य देह आपल्याला कसा प्राप्त झाला तो कोबरा एक न्याय सांगतात. पावला हा देह पावला देव का गटाली न्याय न घडो किंवा न घडे उपाय घडू आले. हा मनुष्य देह आपल्याला कसा प्राप्त झाला तो कोबरा आहे. कागद टाली न्याय दोन्ही डोळ्याने अन्न आमच्या राजाभाऊंच्या हाताला धरलं. 7 दिवस 8 दिवस 9 दिवस यावर्षी 1 दिवस केली आहे. 10 दिवस उत्सव 10 दिवस उत्सव ऐकण्यामध्ये आला आणि प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण झालं. आमचे सर्व भोसरीकर वारकऱ्यांच्या हाताला धरून पंढरीला आला. चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिक रायाचं दर्शन करून दिंडी प्रदक्षिणा केली. देवाचं दर्शन करून वाळवंटामध्ये पूर्वीला तोंड करून देवाचं चिंतन करतोय. पण येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांची स्नानाची गर्दी मध्येच टाळ वाजवणारा वासुदेव कोणाचं लक्ष पाकिटाकडे सगळा गोंधळ आहे. याला वाटलं इथं आपलं चिंतन होणार नाही. दक्षिण दिशेला चंद्रभागा वाहते आणि ज्याप्रमाणे जिथून प्रथमतः देव गोकुळाहून पंढरीत आले आणि आल्यानंतर चंद्रभागेच्या मध्यवर्ती उंच खडक आहे आणि त्या खडकावर ज्या खडकावर येऊन देव बसले त्याला विष्णुपद म्हणतात. आजही देवाचे चरणरज उमटलेले आहेत आणि त्या देवाचं दर्शन घेतलं. जवळच उंच खडक पाहिला. पूर्वेकडं तोंड केलं, आकाशाकडे हात केले, हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नाम श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हाताने टाळी आणि मुखाने देवाचं नाम. टाळी वाजवता वाजवता मुखाने देवाचं नाम घेता घेता बरोबर 12 वाजता मध्यान्हकाळी वाजवा गेला टाळी. पण सापडला कावळा आणि आंब्याचं नशीब उद्याला आलं. त्याच चंद्रभागेच्या काठावरून फलटणचे राजे निंबाळकर, त्या निंबाळकर राजांची दौंडी चालली होती. ऐका हो ऐका, ज्यांना कोणाला कावळा सापडला असेल आमच्या राजांना आणून द्यावा, योग्य बक्षीस देण्याआधी. आंध्रा म्हटला काय नशीब आहे. एक वैष्णव विचारचा उत्सव आपल्याला प्राप्त झाला तर आज एवढा योग बगलामध्ये कावळा घेतला आणि विश्वासू माणसाच्या हाताला धरून
नगरी गाठली. सकाळची वेळ, सिंहासनावर राजा बसणार. आंध्याला पाहिल्याबरोबर स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम, या. आपलं नावाचा परिहार दिला. येण्याचं कारण, राजा तुमची दौंडी ऐकली आणि हा कावळा देण्याकरता आलो. राजा म्हणतो ठीक आहे, बोल आंधळ्या, हा कावळा देणार. मग याच्या मोबदल्यात मी तुला काय देऊ? आंधळा म्हणतो महाराज, तुम्ही जे काही बक्षीस देताल ते मी मान्य करेन. राजाने विचार केला, याचे दोन्ही डोळे आंधळे, याचा प्रपंच सुद्धा आंधळा. काही विचार न करता राजा म्हणतो आंधळ्या, हा एक कावळा मला दिला तर याच्या मोबदल्यात मी तुला सोन्याच्या 100 मोहरा तुला बक्षीस म्हणून देईन. आंधळा म्हणतो एका कावळ्याच्या किमतीमध्ये राजा आपल्याला 100 सोन्याच्या मोहरा, एक मोहर 5 तोळ्याचे, 30,000 रुपये तोळा गुणिले 5 किती? बोला ना कोणता मंत्री बोला. 1.5 लाख रुपये. आता 1.5 लाख रुपये गुणिले 100 किती? घरी गेल्यावर विचार करा. एका कावड्याच्या मोबदल्यात राजा आपल्याला 1.5 कोटी रुपये देतोय. बस गावामध्ये बंगला बांधायचाच आहे. गोसरीमध्ये लांब पिंपरी चिंचवडला जायचं, मोठा बंगला बांधायचा आणि सुखाने प्रपंच करायचा. ज्या आरती आंधळा शांत तो आरती त्याला बक्षीस मान्य नाही. राजा म्हणतो आंधळ्या, आणखी 100 सोन्याच्या मोहरा. किती? किती? नुसतं मोजा देऊ नका आम्हाला कोणाला, आणि आलं म्हणा तर द्या, जाताना घेऊन जाईल. काय 200 सोन्याच्या मोहरा मिळतात. आंधळा विचार करतो, एका कावळ्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला राजे महाराज 200 सोन्याच्या मोहरा देत आहेत. बस आता इकडं पिंपरी चिंचवडला सुद्धा राहायचं नाही, मुंबईत गाठायचे. नकोच गावातले किटकिट किटकिट बरं का. आणि मोठा बंगला बांधायचा, मोठा व्यापार करायचा. दरवर्षी एवढा आपली गुंतवणूक, एवढा नफा, एवढा तोटा. मनामध्ये विचार करतोय. राजांना म्हटलं बहुतेक ज्या आरती आंधळा शांत त्या आरती बक्षीस केले. आंधळ्या काळजी करू नको, आणखी 100 सोन्याच्या मोहरा. किती झाल्या? 300. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आंधळा गाऊ लागला, नाचू लागला, उड्या मारू लागला. आणि राजानं एकच विनंती केली, आंधळ्या, मी तुला 300 सोन्याच्या मोहरा देतो, पण हा कावळा कसा सापडला तेवढा प्रयोग करून दाखव. राजा, अरे वैष्णव विचार समितीचा उत्सव ऐकण्यामध्ये आला. प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण झालं. आमच्या राजाभाऊंच्या हाताला धरलं, पंढरीला आलो, चंद्रभागेचं स्नान केलं, उंच खडक पाहिला, आकाशाकडे हात केले, टाळी वाजवली, आणि कावळा कुठं जसा आला तसा मनुष्य देव आपल्याला आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे सापडलाय. मग दुर्लभ असणारा मनुष्य देव आपल्याला दिला कशा करता? देव दिला देवी दिला देव भोजना गोमटा. हा मंडळी भजना करता. मला एका दिवस माझा पाठ बदलला काका. भजन करण्याकरता ताकद यावी म्हणून भोजन करू. भजन करण्याकरता ताकद यावी म्हणून भोजन. पण माणसं भजन करण्याच्या ऐवजी भोजनातच अडकले बरं का.
थोडं शास्त्रीय चिंतन जर पाहिलं तर हा दुर्लभ मनुष्य देव भगवान परमात्म्याचा अंश आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदोक्तं ग्रंथ कोटिवी ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. भगवान अर्जुनाला सांगत असताना ममैव वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षते. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. जीव भगवान परमात्म्याचा अंश आहे. मग ते ब्रह्म ज्ञानोबराय सांगतात कसं आहे. सर्व सुखाचे सर्व सुखाच्या गोर बाप रखमा देवी गोर सर्व सुखाच्या गर मणी नराडी सोनार सर्व सुखाच्या गर जनी मणी शारंगधर सुखरूप पैसा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा ब्रह्म हे सुखरूप आहे आणि त्याचा अंश असणारा जीव तो मात्र दुःख रूपी. याचं कारण आहे का विठाला तो उठ रे समोर उठ 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 सावधान. तुला एक प्रश्न विचारतो उत्तर देणार ना. इंदुरीकरासारखं विचारणार नाही मी. फालतू विचारणार नाही. जातीवंत कीर्तनकार आहे बरं का. गाणं सगळे नाव सांग पूर्ण संपूर्ण सांग. पुढे कार्तिक सतीश जवळचाच जवळचाच पाहिजे होता मला. तुमच्यातलाच आहे. गाव येस ना हा भुसरी. आता सर्वांच्या वतीनं तू उत्तर द्यायचं येणार ना. तुला प्रश्न विचारतो हा. घाबरायचं चुकायचं चुकलं तर शिक्षा नाही. बरोबर आलं तर बक्षीस नाही. अगदी तू योग्य दिलं तर जाताना राहिला तर गुळाचा दिल खडा. बर का प्रामाणिकपणानं उत्तर द्यायचं. शाळेला मराठीला का इंग्लिशला मग काय जमलं आता. सफरचंद त्याला इंग्रजीत हुशार आहे बर का. ए तुम्ही कशाला कॉपी पिता हा. शांत बसा नाही तर मग इंदुरी करायचा तुमच्याकडे प्रश्न. बसा. सफरचंद हा एक सफरचंद आपण इथं कीर्तनामध्ये आणला. त्याचा रंग कसा वा हुशार. त्याची गोडी 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 आंबट तिखट लाल. त्याची गोडी आंबट का गोड वा हुशार गोड. मग एक सफरचंद आपण इथं कीर्तनामध्ये आणला. आणि भाजी चिरायचा तुमच्याकडे काय म्हणतात चाकू चाकू. त्या एका चाकूने त्या सफरचंदातून एक फोड बाजूला काढली. मग बाजूला झालेली फोड आंब्याची का सफरचंदाची हुशार. मग ती बाजूला झालेली फोड समजा मी तुला खायला दिली आणि समजा तू ती खाल्ली. समजा बाजूला झालेली फोड सफरचंदातून बाजूला केलेली फोड चाकून कापलेली फोड तुला खायला दिली. मग खाल्ल्यानंतर 12 तासांनी उद्या सकाळी तुमच्याकडं रिकाम्या जागा बघा घरी काय झालं त्याचं टिंब टिंब. हा झाला दृष्टांत. बस आता बस. सफरचंद नाम ब्रह्म. आणि त्या ब्रह्माला अहंकार रूपी सुरीचा स्पर्श झाला. मी करता मी भोगता. त्याला अहमाध्यास म्हणतात बरं का. आणि त्या अहंकार रूपी सुरीचा स्पर्श झाला
सुखरूप असणारा ब्रह्म आणि त्या ब्रह्माला अहंकार रूपी सुरीचा स्पर्श झाल्याबरोबर जसं त्या चाकूनी सुरीनं फोड बाजूला काढली त्याप्रमाणे जीव अलिप्त झाला. भगवान ब्रह्मापासून जीव अलिप्त झाला. समजतंय ना? आणि बाजूला झालेला जीव त्या जीवाला अहंकार जाणला. मी करता मी भोगता. लक्षात घ्या. अहमाध्यास. मी करता मी भोगता. पुढे सांगू महाराज मी आहे म्हणून घरात तू जा लवकर. कुठं पंढरीला नाही देऊला जाऊ. तूप लावून चपाती खातील बेड्या. मी तुमच्या जाऊ द्यावं आमच्या झालं जास्त मी बर का. मी आम्हाला चालल्यामुळं उपरणे फाटले सांगू सांगू तरी आमचा उपरण्यातून जाईना बर का. मी अहंकार म्हणजे ब्रह्म सुखरूप असणारा ब्रह्म त्या ब्रह्माला अहंकार रूपीचा स्पर्श सुरीचा स्पर्श झाला आणि त्या सफरचंदातून जसं बाजूला जीव निघाला आणि बाजूला निघाल्यानंतर जसं त्या फोडीची अवस्था झाली घाण अवस्थेत त्याप्रमाणे जीव भगवान परमात्म्यापासून अलिप्त झाला आणि अहंकार जडल्यामुळं जीवाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. मग तो गोबारे म्हणतात तुम्हाला हे दुःख चुकवायचं का एकच करा अभंगा चुकवायचं म्हणून शरण जावे म्हणून दुःख चुकवायचं असेल तर तुम्ही देवाला शरण जा. ठीक आहे महाराज देवाला शरण जायचं पण कोणत्या देवाला. देवाचा नामनिर्देश तो कोपरायचा कसं जायचं ते सांगतात. देवाशी सर्व भावे काया वाचा म्हणा. तर भाव शब्दाचा अर्थ प्रेम. नेमकं कोणत्या देवाला शरण जायचं देवाचा नामनिर्देश तो कोपरा इथं करत नाही. फक्त शरण जा म्हणतात. पण देवाचं चिंतन केलं तर देवाची संख्या संत महात्मे सांगतात 33 कोटी देवचा मुंडा अष्टकोटी भैरव रे. 33 कोटी देव आणि 33 कोटी देवाच्या बायका. 33 अधिक 33 किती बाळा 66 कोटी देवाला शरण जाता जाता येवल्याचा चहा पाणी सुटलं का. अर्धा चहा कपामध्ये अर्धा चहा बशीमध्ये आणि 1 घोट तोंडामध्ये आणि त्या तोंडातला चहा अर्धा जिभेवर आणि अर्धा कंठात आत आहे आणि मध्ये देवानं बटन दाबला. कुठं लांडेवाडीला जसा आला चहा जागेवरच. नेमकं कोणत्या देवाला शरण जायचं. 33 कोटी देव त्यापैकी मुख्य देव आहेत. काही पाताळा देव काही मृत्यू लोकात काही स्वर्ग लोकात. पाताळामध्ये ज्याने पृथ्वी धारण केली
शेष नारायण. भगवान शेष नारायणाला जीव शरण केला तर तो देव या जीवाचं कार्य पूर्ण करू शकत नाही का. शेष स्तुती प्रवर्तला जीवा चरुणी पलंग झाला. भगवान परमात्म्याची स्तुती करता करता थकला भागला. थकल्या भागल्या देवाकडे जायचं नाही. स्वर्ग लोकांमध्ये देव आहेत किती, 2 देव महत्वाचे, एक इंद्र आणि ब्रह्म. इंद्र ब्रह्म देवाला जीव शरण गेला तर ते देव या जीवाचं कार्य पूर्ण करू शकत नाहीत का. यांचं आयुष्यच माऊली सांगतात का. शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करीतोची ब्रह्म आन नव्हे. मग तया पुण्याची पावटी सरे सैवेची इंद्रपणाची उठी उतरे. आणि उलागती माघारी मृत्यू लोका तुका म्हणे जाते. पुण्याचा क्षय झाला की इंद्र ब्रह्म देवाला मृत्यू लोकात यावं लागतं. म्हणून त्या देवाला शरण जाऊ नका. मृत्यू लोकात देव किती देव. नाथ महाराज त्याची पुष्कळ यादी देतात. हो आमची तुकोबरे तर सहज सांगतात किती देव. सिंदूर लावला की झाले देव. अरे आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता दुसऱ्याला पीडा करतात हे देव. श्रावण महिना तुमच्याकडे भाद्रपद बरोबर आहे. भादवीच्या पोळा म्हणतात तुमच्याकडे. मग त्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी मंडळीत 1 वाटी शेंदूर नारळ श्रीफळ उदबत्ती साखर घेऊन शेताकडे जायचं आणि 2 शेतकऱ्याच्या मध्यवर्ती बांध असतो. बांधच म्हणतात. आता का असतो बरं का गंभीर महाराज. 2 शेतकरी भांडण करू नये म्हणून साक्षीला तो बांध असतो आणि त्या बांधावर देव मांडलेले असतात. त्याला शेंदूर लावायचा, नारळ अर्पण करायचं, उदबत्ती खडी साखर. तिथून उठायचं. एखाद्या झाडाखाली देव असतो, बोरपशी असतो, विहिरीवर देव असतो आणि अन्य देवापैकी यदा कदाचित एखादा देव राहिला तर तो देव त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये लहान लहान बाळ असतात त्या बाळाच्या मागे लागतो, पीडा करतो. मग एखादं बाळ असतं त्याला जुलाब होतात, पोटात दुखलं जातं. मग MD तज्ञ डॉक्टरकडे उपचार करून सुद्धा फरक पडला. मग घरामध्ये जाणकार म्हातारे असते आणि ते घरातल्या कारभाऱ्याला हाक मारते. बाबूराव मोबाईल मधला नाही बरं का. या इकडे 2 दिवसापूर्वी अमावस्या झाली. त्या देवाला नारळ शेंदूर, त्या सटवाईला, विहिरीवरच्या देवाला, बोरवरच्या देवाला आणि मग मुळशी आणि भोसरीच्या मध्ये ओढाय ओढा आणि तो ओढातला देव मसोबा तो देव राहिला आणि त्याच एक काम असेल. मग ती माऊली सांगते जा अंग 2 पायाचं कीर्तन चाललं बरं का. आणि मग तो 2 पायाचा पक्षी त्या बाळाच्या अंगावर उतारा ओढला की तो देव ज्या बाळाला पीडा करतो त्या पीडा थांबवल्या जातात बरं का. आपुले इच्छे आणि का पिढी काय ती बिल बराडी ही आली दयाची जोडी अल्परोकडी होती आदिरा दाशेचा पावणे तुकोबरे सांगतात. आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता दुसऱ्याला पीडा करणार हे शेंद्रीय देव. हेंद्रीय देव कोणाला म्हणावं. तुकोबरे सांगतात शेंद्री देव शेंद्रीय देव करा देव. हेंद्रीय देव कोणाला म्हणतात. आमचे ज्येष्ठ बंधू केशव महाराज उपळेकर यांचे पिताश्री वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज उपळेकर आमचे आहेत गाववाले. फार सुंदर कीर्तन असायचं बरं का. अशोक महाराज, गंभीर महाराज. मी लहानपणी मृदंग वाजवायचो. रामकृष्ण हरी भजन सुरू झालं तर 35 मिनिटं 40 मिनिटं बरं का. इतकं ते ब्रह्मानंदामध्ये आणि तिथून पुढे कीर्तन चालू घड्याळाकडे बघून आणि ती कथेची सामुग्री होती बरं का. सध्या आता कथाच नाही. आता दररोज सुरू झाला सोडून विषय द्यायचा. आणि मग त्यांच्या मुखातून एकदा मी श्रवण केलेलं एक माझं चांगलं वाक्य. शेंद्रीय देव कळाले शेंदूर लावला की देव. पण हेंद्रीय देव कोणते. 10 शाणे तालमी जवळ समोर एकत्रित बसले आणि ग्रामपंचायत लागली आणि कोणता उमेदवार कोणत्या वार्डामध्ये उभा करायचा. 10 शाणे विचारविनिमय करत असताना त्या 10 शाण्यातला एक शहाणा उठला
आणि लहान मुलासारखा गडबड गोंधळ करायला लागला तर नवशाणे म्हणतात ए हेंद्रिया बस खाली. तसं हे शेंद्रिय देवातले काही देव इंद्रिय बर का. आता पुढचं बोलत नाही. अध्यक्ष उपाध्यक्ष कशा करता करायचं ते तिकडे जाऊन बोल. आणि मग हे शेंद्रिय देव हेंद्रिय देव यांना तुम्ही शरण जाऊ नका. मग कोणत्या देवाला शरण जा. त्या देवाचा पत्ता आमचे तुकोबराय सांगतात. बाबा या जगामध्ये सर्व देवांचा देव असणारा सर्व शास्त्रकारांनी वेद शास्त्र पुराण सर्वांनी एकच विचार सांगितला. विठोबाशी शरण विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. सर्व शास्त्राने पुराणाने एकच विचार सांगितला. या जगामध्ये शरण जाण्यास फक्त एकच देव विठोबाशी शरण जावे. ठीक आहे महाराज त्या देवाचा आम्हाला पत्ता कळाला. मग त्या देवाला शरण जायचं कसं. सर्व भावे देवाशी. भाव शब्दाचा अर्थ प्रेम. म्हणून तर माऊली सांगतात प्रेमाशिवाय भक्ती व्यर्थ. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये. आपण भक्ती करतो पण आपल्या भक्तीमध्ये प्रेमच नाही. विठाला आपली भक्ती सांगूच का. महिला मंडळ मराठी महिना हा कोणता चालू आहे. याच्या मागचा महिना कीर्तनकाराला विचारलं तर महाराज ते तिथी सांगा म्हणलं तर तिथी कळत नाही त्यांना. तारीख सांगा म्हणतात. तारीख ईडी हळद. वैद्य महाराज म्हणायचे भजी खातो का भजी कांद्याची. अरे महाराजांना लोकांना पंचांकला तर येण्याला काय करणार बाकीच्या. मराठी महिना याच्या मागचा कोणता मार्गशीर्ष. आता मार्गशीर्ष महिना हा 75 विभूतीपैकी एक विभूती बरोबर. त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक भक्ती केली एक उपासना केली. गुरुवार आलं लक्षात आलं. आता आला अवसानात माझ्या. त्या लक्ष्मीचं नाव आहे वैभव लक्ष्मी. चौरंग मांडायचा सुंदर साडी नेसायची रांगोळ 2 समया 2 पाट्या मांडायचे लक्ष्मीचा फोटो त्याच्या पुढे कलश आणि त्याला ओरिजिनल 30,000 रुपये तोळ्याचे बरं का. गंटल काय असेल बरं का. चपले हार हा तुम्ही सांगा. आणि मग 2 समया लावायच्या 2 पाट्या मांडून एका पाटावर ती पोथी मांडायची लक्ष्मी मांडतो आणि ती पोथी वाचायची. पोथी वाचल्यानंतर मग त्या लक्ष्मीला वैभव लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा. तो साधा नैवेद्य नसतो. साजूक तुपातला बरं का रवा असतो. त्याच्यामध्ये काजू बदाम चारोळे अक्रोड विलायची सुंठ नुसतं ऐकून घ्या बरं का. आणि मग असा तो नैवेद्य वारकऱ्यांचा शिरा नाही. गंभीर महाराज आपला एकच प्रकार घोट्या रवा साखर तूप खा. चला आता पुढचं सांगत. आणि
आणि मग तो नैवेद्य दाखवायचा. किती दिवस? 4 गुरुवार. 4 गुरुवार झाले, महिना बदलला की त्याच्या पुढचा महिना सालो महिना, पौष महिना. मग त्या पौष महिन्यामध्ये पहिला रविवार सकाळी लवकर उठायचं, घरापुढं सडा टाकायचा, पाठ मांडायचा, रांगोळीचा प्रति सूर्यनारायण काढायचा. पूर्व इकडेच आहे ना, उगे महाराज मागे मागे. आणि मग तिकडं सूर्य उगवत असतो आणि मग पाटावरच्या देवाची सूर्यनारायणाची पूजा केलेली असते. 5 फळं देवायची आणि असा पदर घ्यायचा, पुढे घ्यायचा, एक पाय पुढं एक पाय मागं, दुधाची वाटी आणि चमचा घेऊन दूध खाली घ्यायचं आणि वर द्यायचं. कोणत्या देवाला? वरच्या नारायणा. घे. ती दूध काय तिकडं जात नाही, सर्व अंगावर दूध पडलं जातं, पण ती भक्ती काय त्यात बदल नसते बरं. असं दूध घ्यायचं की असं खारून फेकायचं वर. घे. ओरिजिनल नारायण घरातला उठतो. कोणता? इथला जोडीचा असला तर बरं का, सोडून. आणि मग त्यांनी ब्रश केलेला असतो, त्याला चहाची तलप असते, आतूनच हात मारतो, मॅडम ग बसा. परवारचा नारायण घे. अशी पूजा करत असताना परत त्याला शांत बसू वाटत नाही. चहा करावं, बराच वेळ झाला, किती दिवस किती वेळ ती पूजा चालणार आहे? ग बसा. म्हणजे खालचा नारायण दुधा वाचून झाप खाली, वरचा घे. किती दिवस अशी पूजा केल्यावर सूर्यनारायण तुम्हाला प्रसन्न होईल? तो महिना झाला, पुढचा महिना आला, माघ महिना. हर हर महादेव. जरूर भक्ती करा. सोमवार आला, महादेवाची भक्ती जरूर करा. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी. जरूर भक्ती करा, पण तिथं भाव ठेवा, प्रेम ठेवा. सोमवार बावळा, मंगळवार उगवतो, गेला महादेव सोडून, लागला आंबेच्या माग. जय जगदंबे, पूर्ण कदंबे, जगद वाजवू नका, माझ्या अंगात येईल. महाराज घडलेला प्रकार सांगतो. एका ठिकाणी असंच प्रमाण दिलं. कोणतं? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा तुम्ही पण पेटली. महाराज असे 7 असल्यावर काय 4 वाजला का? अशी सुंदर 7. गावाचं नाव सांगत नाही. एका ठिकाणी कीर्तन सेवा होती बरं का, गारगोटे महाराज आणि गंभीर महाराज, अशोक महाराज, असे सर्व टाळकरी महाराज. आणि असं जोशात प्रमाण दिलं मी. कीर्तनात नवरात्रातली सेवा होती. अभंग घेतला, कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी. अभंगाचं निरूपण करत असताना देवीला पूर्ण व्हायचा. कोणता? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप जाती लावू, 4 वेदाचा पूर्वरा बांधिला, शास्त्री पुराणे अनुवाद तुला गोंधळ मांडला बोला. आणि असा प्रमाण म्हटले महाराज वारकरी टाळकरी. आणि असा पकवाज वाजवला, असा वाजवला. आणि त्या वाजवण्याच्या नादात लांब लिंबा खालचा देव जागाला. असा देव जागा झाला. जशी तिथून वाढली मारली
तसे आमच्याच पायावर आई साहेब बसा म्हणलं 7 पिढ्या गेल्या टाळ कुठू कुठू. गंभीर महाराजाला माहिती किलोचे टाळ छटा करावा लागले मोठे महाराज बरोबर आहे. अजून देव आमच्या स्वप्नात नाही. इकडं आंघोळ न करता साडीला ट्रायलिंग नाही करता आणि ते तोंडाला पांढर पांढर असतं ना फिरवून लावली काय रे लावली लावाजा पुढच्या वर्षी परत मला वाटलं फिरवूनच लावली ना फिरवूनच लावतात ना ते असं त्याच्यावर परत पाळमंत्रा फोडता काही वेळ लावता देव अंगात येला अंधश्रद्धा विडाला देवीची उपासना जरूर करा पण प्रेम ठेवा भाव ठेवा. मंगळवार मावळा बुधवार वगवला बोलावा विठ्ठल आलाच आमच्या देवाकडे तिथंही थांबत नाही. बुधवार मावळा गुरुवार आला गुरुदेव गेला इंडी मार्गे बांधला तिथंही थांबत नाही. गुरुवार मावळला गुरुवार आला की लागलाच कोणत्या तरी देवीच्या मागे. जय जगदंबे ती जगदंबे नाही बघा दुसरी जय संतोषी मा. तो दिवस मावळला की शनिवार उगवला की मानवची जी शनीची उपासना करतो जरूर करा पण तिथं प्रेम ठेवा. तोही दिवस मावळला रविवार उगवला की आलाच आमच्या जेजुरीला. देव करा मल्हारीची वारी अहम वाग्या सर्वम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊन भजनेला देव करा कैवार. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी उरकून घेऊ नका खंडोबाचा दिवस लगेच आमचं वारकऱ्याचं चाललंय. रविवाराला खंडोबाची उपासना जरूर करा पण प्रेम ठेवा भक्ती ठेवा. पण तुकोबार एकच प्रमाण देतात भक्ती करावी कशी. पतिव्रती जैसा प्रकार प्रमाण आवा नारायण तैशा परी. जसं पतिव्रतीला पती हाच प्रमाण त्या प्रमाणात एक निष्ठेनं एक नामगान देवाकडे तुम्ही शरण जा. सर्व भावी देवाशी असं काया वाचा मनाने एक नाव घेत प्रेमयुक्त भक्तिभावाने देवाकडे शरण गेल्यानंतर तो देव या जीवाचं कार्य पूर्ण करतो. भवदुस्तर नदीचा भवनाम जन्म मरण रूपी संसार.
पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. याला जन्म संसार म्हणतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. एक वेळ जन्माला येताना किती दुःख आहे. आणि अंतकाळाच्या वेळेस ज्यावेळेस यम जीवाला प्राणायाम कुडीतून बाहेर काढतात त्यावेळेस जीवाला किती दुःख यातना भोगावं लागतात. वर्णन संत महात्मे करतात. जन्माला येताना 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात राहायचं. किती दुःख. 9 दिवस. जगद्गुरु तुकोबराय गाथा पारायण. दुपारी महिला मंडळींचं भजन, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळचा प्रसाद, संध्याकाळी कीर्तन श्रवण. 7 दिवस श्रवण भक्ती प्राप्त झाली. आणि ज्ञानोबराय सांगतात एका माऊलीला दिवस भरलेले आहेत. 9 महिने 9 दिवस. 7वा 8वा महिना आहे. बाळ पोटामध्ये. आणि विचार करा, अगदी ऐकण्याकरता, सात्विक खाण्याकरता गोडधोड. 9 दिवस 10 दिवस नाम सप्ताह प्राप्त झाला. काल्याचा प्रसाद हातात मिळाला. अगदी गोडधोड जिलेबी, लाडू, बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड सर्व खाण्यामध्ये आलं. पोटामध्ये बाळ आहे. बाळालाही आनंद झाला. विचार करा दुःख किती आहे का. आणि काल्याचा प्रसाद हातामध्ये प्राप्त झाला. सेवन केला. आणि घराकडे जाताना मार्केट मधून नेमकं वांग्याची टोपली दिसली. आणि तोंडाला पाणी सुटलं. पोटामध्ये बाळ आहे. आणि महाराज वांगी घेतलीच बरं का, अर्धा किलो घरी नेले. अगदी मसालायुक्त वांग भाजी तयार केली. आणि 6-5 भाकरी बनवल्या. आणि अध्याय पहिला. असं करता करता 6-7 भाकरी संपवल्या. पाव किलो वांग्याची भाजी संपली. आणि पोटामध्ये तो आहार गेल्यानंतर त्या गर्भाला काय झालं. गुदगुल्या झाल्या का. काय झालं. किती दुःख झालं. यातना भोगावी लागतात. आणि त्यावेळेस तो जीव देवाला प्रार्थना करतो. एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे. बस तेव्हा या दुःखातून एक वेळ तू बाहेर काढ. तुझं रात्रंदिवस आठवीला पाया माझा नवस. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले की गर्भातून जीव बाहेर येतो. आणि आल्यानंतर केव्हा वैष्णव विचार, केव्हा बेट्या मंडप रिकामा ये ना. केव्हा देवाला गद्दारपणा करतो. मग देवही म्हणतो बेट्या रिमोट माझ्या हातात आहे. सगळे चॅनल तू दाब पण बटन माझ्या हातात आहे बरं. आणि मग दुःख भोगावं लागतं. बरं ठीक आहे. आईच्या उदरात असताना जीवन दुःख. बाहेर आल्यानंतर मंडळी आईच्या उदरात असताना दुःख. आपण सर्व आईच्या उदरातून आलो बरोबर ना. मग आईच्या उदरात असताना दुःख. बाहेर आल्यानंतर जीवाला सुख आहे का दुःख. दुःख. बाळपणामध्ये दुःख. किती दुःख असतं महाराज. विडाला वाचा असून तोंड असून गंभीर महाराज सांगता येत नाही. किती दुःख. फक्त 1 मिनिट सांगतो पुढे चलतो. अर्धा मिनिट. पूर्वी सकाळी MD तज्ञ डॉक्टर नव्हती पण त्याच्याही पेक्षा माणसं हुशार होते. घरामध्येच प्रसूत व्हायची माऊली. पण आता सध्या दवाखान्यात MD तज्ञ डॉक्टरकडे प्रसूत एखादी माऊली झाली की 2-4 दिवस अगदी बाळ सुखरूप असतं. आणि फोन जातो घरी. हॅलो बाळ. आणि बाळाच्या आईला आम्ही घेऊन येतोय. लगेच घरातल्या म्हातारीनं बाहेर हांडा काढला. मोठे 3 दगड मांडले. चूल पेटवली. आणि असा हांडा पेटवला. माझे चूल पेटवली. हांडा ठेवला. आणि 5 घागरी पाणी ओतलं का बाळ घरात येणार आहे. आणि असा जाळ लावला. असा जाळ लावला. असा जाळ लावला. जागेवर पाणी डिस्को करायला. एवढं पाणी उकळलं. एवढं पाणी उकळलं. घरामध्ये बाळ आलं की बाळाच्या अंगावरून वगैरे सगळं उतारा फेकून द्यायचा. सगळ्या गल्लीतल्या गंगूबाई, सखूबाई, टुकूबाई, गेंदाबाई सगळ्या येतात. बाळ कसं आहे. गप चहा पिऊन जा ना. कोणावर गेलं काय झालं. आतापासून आहे तेव्हापासून आहे. आता काल्याच्या कीर्तनात ऐका चला. आणि मग ती बाळ त्या म्हातारीकडे जातात. त्या बाळाची आजी. आणि त्या म्हातारीचा हात असतो म्हणजे रोल. आलं का लक्षात. रोलर दबई दबई रोड तयार करायची. आणि मग कोवळं बाळ त्या म्हातारीच्या हातामध्ये जातं. आणि पहिल्या प्रथम ती म्हातारी त्या बाळाच्या अंगावर तेल ओतते. डांबरला
झोपली का जागी सगळी डांबरला कोणतरी डांबरला आणि मग ते तेल ओतायचं सगळ्या अंगाची मॉलिश करायची सगळा रोलला अंगावर फिरला जातो बाळ पांढरं शुभ्र असतं पण 10 मिनिटात लाल टमाट्यासारखं होतं अंतःकरणातून रडतं सुटका आहे का म्हातारी म्हणते आता पहिला प्रयोग आहे तू किती ओरड तुला सुट्टी तसली मॉलिश केल्यानंतर मग एक वाटी खोबरं तेल घ्यायचं नीतो ओतायचं आणि अशा लिबरडक लाकडाने कोणत्या भोसरी आळंदी भोसरी आळंदी भोसरी आळंदी काय म्हणतात त्याला म्हणजे आहे तुम्ही पण टाळू मध्ये आणि मग तू टाळू मागण्याचा कार्यक्रम झाला की त्याच्या पुढचा एक कार्यक्रम असतो बाळ अंतःकरणातून रडतं तरी त्याला सुट्टी नाही अर्ध वाटी नाही एक वाटी खोबरं गायब होत येईल कुठं जातं अजून मला गाठा अंगाने मॉलिश केलेलं शरीर असतं मग हा पाय उचल या कानाला लाव हा पाय या कानाला हा इथून तानातानी सुरू होती ते शेवटपर्यंत रामभाऊ दाबून बांधा सुतळी नका पळून जातोय वाटत तिथं सुद्धा बांधते आवलो आवलो बरं का तिथून सुरुवात किती दुःख आहे का तो प्रकार झाला की गरम पाणी घेऊन ती म्हातारी बाथरूम मध्ये जाते आता बसण्याकरता त्याला पाठ नाही 2 पायाचा पाठ त्याला पालता टाकायचा बरोबर ना आणि मग असा कडक कडक सुनाला सांगते स्टार्ट गार नाही कडक पाणी पहिला तांब्या ओतल्या बरोबर जसं रडतं ते शेवटच्या तांब्यापर्यंत तिकडल्या आलं लक्षात नाही आणि मग असं रडतो महाराज अंग लाल गुंद होत तरी सुटका सुख का दुःख जीवाला दुःख आणि मग स्नान झालं बाळू त्याला अंग पुसलं पाण्यामध्ये टाकला एक झोका दिला की सुटलो म्हातारीच्या ताब्यात आता म्हातारीची ना आपली उद्या सकाळीच भेट बरं का आनंदाने श्वास घेतो बरं का ते बाळपणामध्ये दुःख आईच्या उदरात असताना नका तारुण्यात दुसऱ्याची डीजे वाजली की याला वाटतं आपली डीजे कधी वाजावी आणि मग एकदा का शुभमंगल सावधान झालं की 2 शब्द मागला ते आना 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 काय आना साबुदाणा आना शेंगदाणे आना मरेपर्यंत सुटत नाही चला आणि मग म्हातारपणा तर अति दुःख किती दुःख मुलं विभक्त होतात आई बापाच्या वाटण्या होतात बाप थोरल्याकडे जातो आई म्हातारी धाकट्याकडे जाते मध्ये भिंत पडली जाते आणि जन्मदाती मुलं आई बापाला तंबी देतात म्हाताऱ्या थोरला वर्गा खबरदार म्हातारीला बोल लागतं आता वाटण्या झाल्या धाकटा वर्गात म्हातारीला तंबी देतो म्हातारे खबरदार म्हातारीला बोलायचं नाही का वाटण्या झाल्या थोरल्याकडे गेलो आणि मग महाराज 5-6 महिने निघून जातात मुलं शेताकडे जातात मला सर्व्हिसला जातात कंपनीला कामाला सुनबाई कुठंतरी बाहेर जाते लहान मुलं शाळेत खिचडीच्या नादी लागतात बरोबर दुपारची 2ची वेळ म्हातारीला बोलावं वाटतं पण बोलायची सोय नाही थोडं म्हातारी पुढं सरकलेलं पाहिल्याबरोबर शिंगल पडलं की म्हाताऱ्याच्या लक्षात येतं इंजन सुटलं म्हातारा थोडं पुढे येतं म्हातारी थोडं पुढं म्हातारं थोडं पुढं दोघं जवळ येतात पण बोलायची सोय नाही पण मान हाणली जाते एकूण म्हातारी मान हलवते एकूण म्हातारं मान हलवते म्हातारी मान हलवते म्हातारं मान कळालं का म्हातारी म्हणते आणा संक्रांत आली साडी आणा लुगड आणा म्हातारं म्हणतात आता कुठवर आणावं आता नको एवढं दुःख म्हातारपणावर आणि ज्यावेळेस प्राणायाम कुडीतून जीव बाहेर काढतो ना त्यावेळेस त्या जीवाला विचारतात बोल वैष्णव विचार समितीच्या सप्ताहामध्ये गेला होता का भजन केलं का हरिपाठ केलं का काकडा केला का गातापारायण केलं का नुसत्या पंक्ती जोडल्या सगळ्यांच्या मग त्याला जाब विचारतात मारिती तोडीती जोडीती निष्ठोर यमाचे किंकर बहुसात मग त्यावेळेस त्याला इतकं दुःख होतं आणि त्यावेळेस त्या यमाला करुणा करतो बस ही जी दुःख आहे मृत्यूच्या वेळी दुःख आणि जन्माला येताना जे दुःख आहे जन्म मृत्यूचं दुःख तो देव या जीवाचं सहज दुःख तो संकट तारून नेतो नवे या जन्म मरणरूपी संसार सागरातून तो जीवाला सहज तारून नेतो तो हा उतरीला पार
गवदुस्तर नदीचा, म्हणून त्या देवाला तुम्ही शरण गेल्यानंतर जन्म मरणाचं दुःख तो नाहीसं करतो आणि संकट प्रसंगी जीवाने त्या भगवान परमात्म्याला हाक मारल्याबरोबर तो देव कसा अभंगाच्या ते शिराच्या एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. बहु आहे करुणावंत अनंतही नाम ज्या. संकट प्रसंगी जीवाने भगवान परमात्म्याची प्रार्थना केल्यानंतर तो करुणाघन कृपाळू परमात्मा जीवाचं दुःख निवारण केल्याशिवाय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पडलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं. निवृत्तीनाथ देवा पुढे येत आहेत. दर्शन घेतलं. पुढं सरकत आहेत. ज्ञानोबराय आले. दर्शन घेतलं. स्वतः देव म्हणतायत बोला माऊली. येण्याचं कारण माऊली म्हणतायत सांग खरंच सांगा. तुमच्या सानिध्यात सतत नामधारक नामदेव आहे. त्या नामदेव रायांबरोबर मला तीर्थयात्रा करावी वाटते. तरी तशी आदर संगतीचा देव म्हणतायत माऊली तुम्ही माझ्या नामाचे तुम्ही ज्ञानाचे सागर आहेत आणि तुम्ही नामाची संगत. माऊली म्हणतायत हेच वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानापेक्षा भक्तीला श्रेष्ठ प्राधान्य. पुढे भक्तीने धरिले मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जी आचकडे होते. सिद्ध आनोनी लाविली पंथिका. वारकरी संप्रदायामध्ये भक्तीला प्राधान्य.
मला नामदेव यांची संगत करायला वाटते. परवानगी दिली. तीर्थयात्रा करण्याकरता आरणला आले. सावता महाराजांना बरोबर घेतलं. लहुळ आले. गुरुमदास महाराजांना बरोबर घेतलं. तीर्थयात्रा करत करत बार्शीला भगवंताचं दर्शन घेतलं. मुखामध्ये नाव आहे. सर्व वारकरी संत मंडळी तीर्थयात्रा करतायत. रेणापूरला आले. लातूर जिल्ह्यामध्ये आंबेजोगाईला आले. आद्य कवी मुकुंदराव स्वामींचं दर्शन घेऊन श्री क्षेत्र परळी वैजनाथला आले. भगवान वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. आणि त्याच काळामध्ये नागो जगमित्र श्री संत जगमित्र महाराज त्यांनाही बरोबर घेतलं. तिथून मंडळी गंगाखेडला आले. रका गंभीर महाराज न जाणू जाता जाता ज्ञानोबरायांचे पाय आमच्या श्री क्षेत्र उकळी गावाला आले बरं का. म्हणून तर अशा पवित्र कुळामध्ये श्री संत केदारी महाराजांसारखे महान भगवत भक्त अवताराला आले. याचं कारण आहे पवित्र ते कुळ पावन तो देश आहे. हरीचे दास पाय लागले. अशा पवित्र कुळामध्ये संत जन्माला येतात. पवित्र ते कुळ पावन तो द्वेष जेथे हरीचे दास जन्म घेते. गंगाखेडला मंडळी आली. आणि जाता जाता एका धनगर कुटुंबामध्ये महान भगवत भक्त अवताराला आल्या जनाबाई महाराज. अजून कोणालाही माहित नाही. फक्त एकच माहिती लक्षात घ्या. जनाबाई महाराजांचा अवतार. त्यांना बरोबर घेतलं. गोदावरीचं स्नान केलं आणि आमच्या पवित्र परभणी जिल्ह्यात औंढा भागामध्ये ही मंडळी निघाली. औंढा नागनाथचं दर्शन घेतून पुढे विदर्भ प्रांतात प्रवेश केला. सकाळची वेळ होती. गणत आठ जंगल होतं. सर्वांच्या खांद्यावर पताका आहे. उंच पताका झळकती, टाळ मृदंग वाजते. मुखामध्ये भगवंताचं चिंतन आहे. राम कृष्ण हरे विठ्ठल केशव. मुखामध्ये चिंतन चालू आहे. आणि त्याच जंगलामध्ये एक महान भगवत भक्त राहत होते. त्यांचं नाव हरपालजी महाराज. कर्मधर्म संयोग आणि पती पत्नीचा सांभाळ करण्याकरता त्या जंगलातून कोण येत असेल जात असेल त्याला एक उंच झाडावर बसायचं, शस्त्रानिशी बसायचं. आणि एखादा व्यक्ती त्या झाडातून जात असेल येत असेल अचानक उडी त्याच्या पुढे मारायची. त्याच्या गोचोरीला धरायचं आणि पहिला प्रश्न करायचा, बोल पंढरीची वारी केली का? हरपालजी महाराजांनी ते व्यक्तीला विचारायचं. आणि जर यदा कदाचित त्या व्यक्तीकडून उत्तर आलं पंढरीची वारी मी एकदा आयुष्यात केली. आमच्या परमपूज्य भोश्रीकर माऊली बरोबर एकदा सानिध्यात प्राप्त झाली वारी. अगदी त्याचं दर्शन घेऊन सोडून द्यायचं. आणि पहिल्या प्रश्नामध्ये नकार जर आला पंढरीची वारी नाही म्हणल्यावर एका हाताने बुद्धा मारायचा. कोणाला? त्या ये जा करणाऱ्या व्यक्तीला. दुसरा प्रश्न करायचा, बोल चंद्रभागेचं स्नान. पंढरीची वारीच नाही, पंढरीच पाहिली नाही तर चंद्रभागेचं स्नान कसं होईल? दुसरा बुद्धा मारायचा. दिंडी प्रदक्षिणा नाही, देवाचं दर्शन नाही. काय केलं? भोसरीकरांच्या पडावर जाऊन फराळाची पंगत हाणली. वकीचं काय केलं नाही. आणि मग असं मारल्यानंतर त्याला कपडे लुटायचं. आणि याच वाटेनं संत मंडळी निघाली. आणि सर्व संत मंडळी दिसण्याबरोबर शस्त्र टाकून श्री संतांची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत.
अगदी साष्टांग प्रणिपात केला आणि सर्व संत मंडळी घरी आणले. पत्नीला हाक मारतायत, बाहेर या. वारकरी मंडळी आले, दर्शन घेतलं आणि घरात विचारतायत, बोला काही शिधा सामुग्री? हा, आज सगळे वारकरी दिसले का? जा नेहमीप्रमाणे पकडा, कोणातरी लूटमार करा, मग आणा शिधा सामुग्री. जाता जाता माऊलींचं दर्शन घेतलं. माऊली स्नान करा, पूजा अर्चा करा, मी आता आलोच. आशीर्वाद दिला आणि सर्व संतांचा निरोप घेतला. तुम्ही स्नान वगैरे करा, दर्शन पूजा करा, गंध लावा, अक्षदा काय असेल ते तुमचा नित्य नियम करा, मी आता आलोच. आणि हरपालजीने परत शस्त्र घेऊन त्या झाडावर जाऊन बसले आणि नेहमीप्रमाणे हात मारले. हे पांडुरंगा, श्री अनंत मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंदघना विनाशा, हे माधवा गोविंदा गोपाळा वामना. आणि सर्व वारकरी मंडळी माझ्या घरी आले. एखादं व्यक्ती या रस्त्यानं येत असेल, जात असेल, कोणाला तरी पाठव, या भक्ताची करुणा तो ऐक जरा, कोणाला तरी पाठव, मी त्याची लूटमार करेन, शिधा सामुग्री आणेल आणि मग पंगत केल्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर वारकरी मंडळी जेवतील. कोणाला तरी पाठव. हात मारले नाम देशातून, हे हात पोचले आम्हाला आमच्या विटेवरच्या पांडुरंगा. बस हात पोचल्याबरोबर विटेवरून उडी खाली घेतली. एका सामान्य सावकाराचं रूप घेतलं, नाव ठेवून घेतलं जगतपाल शेठजी. जगाचा पालन पोषण करता, अंगावर भरदरीचे कपडे परिधान केले, दागिने परिधान केले आणि एका सेकंदामध्ये पांढरा शुभ्र घोडा तयार केला. बसली घोड्यावर आणि घोडा पळाला तिकडं नाम देशामध्ये, विदर्भ प्रांतामध्ये. असा रात्रीची वेळ होती. टप 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 आला आला सावळ असा घोडा आला आणि घोड्याचा आवाज ऐकल्याबरोबर हरपालजी म्हणतात, देवा करुणा भागली बरं का, माझी प्रार्थना तू ऐकली. अरे सामान्य नाही, चांगला तू माणूस पाठवला, चांगला शेठजी तू आला बरं का, पाठवून दिला. आणि जवळ आल्यानंतर बरोबर सावधान हरपालजी मला धातायत. असं घोड्याच्या झाडाजवळ तो घोडा वाट पाहतायत आणि झाडाजवळ घोडा आल्याबरोबर अचानक उडी मारली. एका हाताने घोडा धरला आणि नेहमीप्रमाणे एका हाताने गचोरली धरली. कोणाची? पांडुरंगाची. सामान्य रूप घेऊन आलेला देव. आणि गचोरी धरल्याबरोबर जवळपास 10:30 वाजत आले बरं का. आणि प्रश्न विचारायचा विसरली नाही हरपालजी महाराज. पंढरीची वारी केली का? कोणाला? मंडळी कोणाला? त्याच्याशिवाय देव मिळत नाही बरं का. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकच असा एकमेव फोड आहे वास्कर महाराजाचा. विडाला विडा स्वतःच खायचं देवाचं खायचं बरं का. हा, ते आपल्याच गुलाबजाम खाल्ल्यामुळे देव लांब पळायला लागला बरं का. एकमेव फक्त वारकरी संप्रदायामध्ये एकच फळ, स्वतः खा, कष्टातलं खा आणि देवाचं नाम घेऊ, वारी कर. लक्षात घ्या, हा नियम आहे. कशा करता? म्हणून बुक्का माळा घ्यायची ना, हा नियम आहे. चला, देव म्हणतो, जगाचा मालक असणारा देव आता मनातली मनात विचार करतो, अरे मी पंढरपूरचाच राजा आहे रे, मी पंढरपूरचाच पाटील आहे. आता इथं खरं बोलावं तर हरपालजी महाराज आपल्याला सोडणार. पंढरीची वारी केली असं जर खरं बोललं तर आपल्याला सोडणार आणि माझे सगळे भक्त लेकर उपाशी राहणार. पण भक्ती भावापुढं देव खोटा बोलतो. ओय भक्ती केला तैसा पंढरी माहीत नाही म्हणल्यावर घोड्याचा हात सोडला आणि एक कुत्ता मारला. कोणाला? बोलत जा, संपलं 2 मिनिटात केलं देवाला. पहिला प्रश्न वेगळा, पंढरीची वारी नाही असा मार द्याला. दुसरा प्रश्न केला, बोल चंद्रभागेचं स्नान? अजिबात नाही. रोज पंचामृताचं स्नान, दह्या दुधाचं स्नान. आणि कशाला मला चंद्रभागेचं स्नान? वारकऱ्यांना किती का पाणी घाण होईल, मला कुठं जाता येतं. रोज बोलवण्याचा गोळा असतो तोंडाला बरं का. पंढरीला चंद्रभागेचं दर्शन नाही. दुसरा मुद्दा मारला. तिसरा प्रश्न केला, बोल दिंडी प्रदक्षिणा? खाली कथा? नाही म्हणल्यावर मार द्यायचा. सगळे प्रश्न संपले आणि आता खाली म्हणणार. तितक्या देव मनातले मनात म्हणतात, हरपालजी द्या अजून काय, मार गुलाबजाम नाही, मार. देव इतका भुकेला असतो बरं का. जे मला विठेवर सुख नाही ते सुख तुमच्या पाशी मिळते. सुख एकची टाळी बहु पायी संतांच्या. प्रश्न संपले. खाली ओढला,
पूर्ण काढलं. त्या उपरण्यामध्ये सगळे दागिने, सगळे अंगावरचे कपडे काढले आणि देवाला नागवा केला. आणि घोड्यावर बसून रात्री जाऊन एका सावकाराजवळ सगळं विकलं, सिद्ध सामग्री आणली, स्वयंपाक केला, संकल्प सोडला. माऊली, नामदेव महाराज, सावता महाराज, सोखामेळा, जनाबाई महाराज, सावकाश होऊ द्या, सावकाश होऊ द्या. जगमित्र महाराज, सावकाश होऊ द्या, उशीर झाला, जरा अजून चपाती घ्या, भाजी घ्या, भाकरी घ्या. आग्रह करतायत आणि वेटेवरचा देव थरकापत पंक्तीला येऊन बसला. बसल्याबरोबर नामदेवरायांचं लक्ष गेलं. देवा, तुला लाज बीज काय? अरे अंगावर कपडे घालून येत, एवढा उत्सव चालू आहे. उघडे परब्रह्म. आणि विटेवरचा देव पाहिल्याबरोबर माऊली म्हणतात, थोडं थांबा. नामदेव महाराज थोडं थांबा. अरपाजी तिकडे पहा बघा, तिकडे कोण बसलं म्हटल्याबरोबर देव अरपालजींना पाहिलं. हे मगाचं गिऱ्हाईक, काकड्याला नाही, कीर्तनाला नाही, दिंडीमध्ये नाही, कधी गाथा वाचा नाही, पंक्तीला पहिलं. तुला कळालं कसं का? पत्ता कोणी दिला रे तुला यजमानाचा? बारकाच्या पंक्तीला नाही. मग हाताला धरून उठवणार. तितक्यात माऊली आली, नामदेव महाराज आले. अरपालजी, अरे ज्या झाडावर बसून ज्या भगवान परमात्म्याची तू प्रार्थना केली, अरे दुसरा तिसरा नसून वेटेवरचा तो देव आहे. आणि मग नामदेवरायाने सांगितलं, माऊलीने सांगितलं, हरपालजी तोच देव आहे. मग कसं काय हा देव मला कसा दिसत नाही दिसत नसल्यामुळं मग मात्र हरपालजी महाराजाला नामदेव महाराजांनी आणि ज्ञानोबाईने मस्तकावर हात ठेवला. आणि हात ठेवल्याबरोबर देवाला सांगितलं, आता खरं रूप दाखवा. मग विटेवरचं रूप दाखवल्याबरोबर मग मात्र हरपालजी महाराज आनंदाने देवाचं दर्शन घेत आहेत, नामदेव महाराजाचं दर्शन घेत आहेत आणि ज्ञानोबाईंचं दर्शन घेत आहेत. हा परिणाम तो देव अशा वेळेस अंतःकरणपूर्वक हात मारल्यावर कृपाळू परमात्मा त्या भक्ताचं दुःख निवारण करण्याकरता कृपाळू परमात्मा अनंत असणारा तो देव धावून येतो. बहुवाये करुणा अनंत ये नामजा. अशा संकट प्रसंगी तो देव प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. तो कोबरा शेवटच्या तुका म्हणे साक्षी तुका म्हणे साक्षी
ज्ञानेश्वर